हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे रुपाली, तुमचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत माझं इयरिंग कलेक्शन घेऊन आलेली आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका आणि लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जे माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राइब करा। खूप सुंदर अशा इयरिंग्स आहेत। विचार केला की चला तुम्हाला पण माझं इयरिंग कलेक्शन दाखवू। तर पहिली गोष्ट तर आहे की मी इयरिंग्स माझ्या ह्या बॉक्स मध्ये ठेवते आणि मी इयरिंग्स कशा स्टोरेज केलेल्या आहेत आणि कशा आपण इयरिंग्स लॉंग टाइम साठी व्यवस्थित ठेवू शकतो ते तुम्हाला आज पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। तर पहिली गोष्ट, तर तुमच्याकडे इयरिंग्स असतील तर त्याच्यासाठी तुम्ही असं एक स्टोरेज घेऊन या। छोटंसं बॉक्स येतं स्टोरेज साठी, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या इयरिंग्स येतात, छोट्या मोठ्या सगळ्या। ते याच्यात 6 आहेत बॉक्स, 1 2 3 4 5 6 ओके। याच्यात 6 बॉक्स आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे खूप डीप आहेत, तर तुम्ही छोट्या छोट्या किती पण इयरिंग्स याच्यात ठेवू शकता। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही इयरिंग्स ठेवता त्यावेळेस अशी एखादी पिशवी घ्यायची, छोट्या पिशव्या आणायच्या, मार्केटमधून भेटतात आणि अशा पिशव्यांमध्ये तुम्ही इयरिंग्स तुमच्या स्टोरेज करायच्या, म्हणजे व्यवस्थित राहतील, त्यांची पॉलिश वगैरे जाणार नाही। आणि खूप जणांना असा प्रश्न पडतो की ताई आमच्या इयरिंग्स काळ्या पडून जातात, म्हणजे त्यांची पॉलिश जाते। तर त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादी ज्वेलरी आहे, जर तिला बाहेरच्या वातावरणात, म्हणजे बाहेर जर तुम्ही अशीच तिला ठेवून दिली तर त्याचं मिनिंग काय होतं माहिती का, की बाहेरचं जे वातावरण आहे, हवा वगैरे, आता कुठली हवा खूप दमट असते, त्याच्यामुळे ही ज्वेलरीवर पण इफेक्ट होतो। म्हणून जेव्हा पण तुम्ही ज्वेलरी स्टोरेज करणार त्यासाठी अशी पिशव्यांमध्ये तुम्ही बघू शकता, माझे जेवढे पण इयरिंग्स आहेत तेवढे मी पिशव्यांमध्येच ठेवलेले आहेत। किती वर्षापासून माझ्या इयरिंग्सची पॉलिश सुद्धा गेलेली नाही, म्हणून मग विचार केला की खूप बाया आहेत ना, म्हणजे अशा वस्तू घेता आणि अशा डब्यात टाकून देतात, काही न पिशवी वगैरे काही नाही लावत, तर त्यांचे इयरिंग्स खराब होतात। तुम्ही 50 रुपयाचे जरी इयरिंग्स घेतल्या ना, जर तुम्ही त्यांना व्यवस्थित ठेवल्या तर वर्षाच्या वर्ष तुमच्या इयरिंग्स छान राहतील। नेकलेस वगैरे त्यांचं पण खूप छान कलेक्शन आहे। जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्यासोबत ते कलेक्शन सुद्धा मी शेअर करेन। तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय।